हे बघा, सुरुवातीचं हे जे गेट आहे, लेणीच्या जवळ आल्यानंतर सुरुवातीचा पॉईंट आणि ही गेट मी तुम्हाला या अगोदरही सांगितल्याप्रमाणे जो आमचे धम्मबांधव आहेत सौरव याने पाठपुरावा करून आता किमान हे गेट बनवलं आहे आणि ही तटबंदीसुद्धा बनवण्यात आलेली आहे. शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात आणि जर आपण हा पाठपुरावा केला नाही तर ह्या गोष्टी होणार नाहीत आणि ह्या अशाच पडून राहील. हे जे काही पुरातत्व विभाग आहे या विभागाला सांगावं लागतं, जागं करावं लागतं आणि हे जागं केल्यानंतरच ते यामध्ये काहीतरी सुधारणा करतात. अशा पद्धतीने आपण बघा इथे छान झाडांची लागवणही केलेली आहे आणि लागवड करून त्याला नेटही बांधण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने आपण हळूहळू लेणीकडे जात आहोत. हा लेणीकडे जाण्याचा मार्ग जवळपास आपण लेणीमध्ये पोचणारच आहोत. समोर दिसत असेल आपल्याला काही पायऱ्या दिसतात, म्हणजे सुरुवातच आपली लेण्यांच्या पायऱ्यांपासून झालेली दिसते बघा. सुंदर असं निसर्गमय वातावरण आणि या वातावरणाचे आपण आज साक्षीदार झालो आहोत. सर्वच धम्मबांधव पुढे पुढे मार्गस्थ होत आहेत. आपण खरे मॅडम यांना काही विचारूयात. मॅडम, कसं वाटलं तुम्हाला इथलं निसर्ग आणि बुद्धलेणी या संदर्भात थोडक्यात आम्हाला माहिती द्या. लेण्या तर तशा आपण कायम फिरतो सर, पण ही लेणी काहीतरी वेगळी आहे. असा ट्रेक करून नाही जायची, अगदी थोडीशी उंचीवर आहे लेणी आहे आणि इथे आल्यानंतर ही जी असीम शांतता आहे ती अनुभवल्यानंतर मन एकदम असं शांत झालं. आवाज ऐकला असेल पक्ष्यांचा. तर लेणीवर आल्यानंतर तुम्हाला हे सगळं अनुभवायला मिळतं जे आपण शब्दात वर्णन नाही करू शकत. तशीच ही एक लेणी आहे, कुडा लेणी. बघूयात आपण. थँक्यू मॅम. आपण पुढे जाऊयात आणि पुढे गेल्यानंतर आमचे MSCPR या संस्थेचे गाईड आणि आमचे गुरुजी आयुष्यमान गौतम कदम सर हे देखील आपल्याला मार्गदर्शन करतील. सुरुवातीला इथे आपल्याला दिसतंय बघा लेण्याची सुरुवात. हे जे दिसतंय तुम्हाला तटबंदी असेल, गेट असेल अथवा हे थोडेसे बॅरिकेड करून किंवा जाळ्या लावून दिल्या गेलेल्या आहेत, हे केवळ पाठपुरावा केला नसता तर हा असीम ठेवा हा नष्ट होतोय आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी आपल्याला याचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. ही पहिली लेणी आहे. या लेणीनंतर ही दुसऱ्या क्रमांकाची. इथे जर बघितलं आपण तर हे बघा, आत गेल्यावर इथे भिक्खूंना बसण्यासाठी एकदम शांतमय वातावरणामध्ये बसून मनन चिंतन करत असेल. हे शून्यागार आहे. या शून्यागारांमध्ये भिक्खू संघ आराम करत असत. यानंतर शेजारच्या लेणीमध्ये बघूया जाऊ. इथे सुद्धा तुम्हाला शून्यागार दिसेल. हे जर उघडून बघितलं आपण, उघडता येतंय बघा. हे शून्यागार आहेत. इथे बसण्यासाठी जागा आणि इथे राहण्यासाठी जागा. या शून्यागाराचा वापर भिक्खू संघ करत असे.
काही सूचनांचं पालन भारतीय पुरातत्व खात्याने या QR मार्फतही करून दिलेलं आहे. शून्यागारा दिसतात. ना आपण नंतर बसू. सध्या जरा पाहून घेऊया. खाली 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 बघा सर, खाली खाली पाणी. सर छोटासा व्ह्यू द्या तुमचा. आज आपण कोकणातल्या लेणी समोर आहोत आणि मांदाड लेणी किंवा मांदाडच्या खाडीवरचं सगळ्यात महत्त्वाचं लेणी संकुल म्हणून या लेणीला संबोधलं जातं. कुडा लेणी नाव आहे. पेरिप्लसच्या एका ग्रंथात मांदाड खाडीचा पूर्वापार उल्लेख आहे. इथे ग्रीकांनी इथून आपला व्यापार आपल्या भारताशी केला आणि आपणही त्यांच्याशी व्यापार केला होता. त्यातली ही कुडा लेणी आहे. आता आपण हळूहळू एक एक लेणीचा पदर उलगडून पाहूयात. थँक्यू सर. आपण यापुढचं जे काही नियोजन आहे त्या नियोजनामध्ये छोटे छोटे जे काही माहिती वर्ग आहेत ते या अभ्यास दौऱ्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. धन्यवाद. आता दोन्ही बोधिसत्व आणि बुद्ध पण कमळावर आहेत. कमळावरच का? कमळावरच का? तिथे गुलाब का नाही? तिथे जास्वंदीचं फुल का नाही? त्याला हे रेफरन्स आहे ना, त्याला पण रेफरन्स आहे. काहीतरी संदर्भ आहे म्हणून या गोष्टींना इथे फार महत्वाचं स्थान आहे. आपण बुद्धांच्या जन्माची एक कहाणी आपण वाचली असेल. कुठे वाचली असेल आपण? बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये बुद्धांच्या जन्माची कहाणी आहे. बरोबर ना? अशी पुणे जेव्हा हिमालयातून जेव्हा शुद्धोधनाच्या राजमहाला घेतात तेव्हा ते काय सांगतात की हा व्यक्ती म्हणजे ही व्यक्ती ज्या वेळेला सामान्य जीवन जगेल तेव्हा काय होईल? हा चक्रवर्ती सम्राटमध्ये आणि कदाचित त्याने जर गृहत्याग केला तर हा काय होईल? हा कमळावर बसून अख्ख्या जगाला उपदेश करेल. हे पुस्तक का आलंय? कारण त्याचं अंकन इथे आहे. त्याचं अंकन इथे आहे म्हणून आज आपण पुस्तकं वाचतोय. पुस्तकातली स्टोरी कोणी तयार केलेली नाही. हे जवळपास 2300 वर्षांपूर्वीच आहे. 2350 वर्षांपूर्वीच त्याचं अंकन म्हणून बुद्धांना इथे कमळावर दाखवलं गेलं. एवढी टाइम सेम पॅनल तुम्हाला इथे बघायला मिळेल. बुद्ध इथेही ध्यानस्थ अवस्थेमध्ये आहेत आणि अभय मुद्रेमध्ये आहेत. इथे पण 2 नागवंशी राजे आहेत. ते त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. खाली काही भक्तगण आहेत आणि हा जवळपास सेम पॅनल आहे. हा पण जवळपास सेम पॅनल आहे. इथे पण कोणते गंधर्व आहेत ते बुद्धांवर पुष्पवर्षाव करतात. म्हणजे बुद्ध ध्यानस्थ अवस्थेमध्ये असताना सुद्धा आणि बुद्ध उपदेशकाच्या भूमिकेत असताना सुद्धा बुद्धांवर ते आकाशवाणी काय करतायत? पुष्पवर्षाव करतायत. हा या चित्रातला भेदभाव आहे. आता तिकडे ध्यान मुद्रा आहे आणि अभय मुद्रा आहे. ध्यानस्थ अवस्था. इथे बुद्ध प्रलंबपाद अवस्थेमध्ये आहे. इथे बुद्ध सांगितल्याप्रमाणे बुद्ध कमळावर बसून अख्ख्या जगाला उपदेश करते. म्हणून इथे बुद्ध सिंहासनावर बसले आणि बुद्धांच्या पायाखाली काय आहे? कमळ आहे. आणि इथे बुद्ध उपदेशकाच्या भूमिकेत असतात. धम्मचक्राचं वर्णन मुद्रा ज्याला म्हटलं जातं ती मुद्रा इथे आहे. इथे तुम्हाला बरेचसे वर्ष इथे मूर्ती गंधर्व दिसतील. या ठिकाणी एक गोष्ट वेगळी आहे. तुम्ही जर बघितलं तर या दोन्ही गोष्टी तिकडे वर गंधर्व दिसतात. म्हणजे हे जे काही यक्ष आहेत ते बुद्धांवर असा एक विशिष्ट असा एक मुकुट घेऊन आले आणि कदाचित ते त्यांना आता प्रदान करणार असा या चित्रामध्ये देखाव आहे. हे इथे पण तिथे बाहेर पण मी मगाशी बाहेर पाहिलं होतं. तुम्ही नंतर हे प्रॉपरली बघून घ्या. बऱ्याच ठिकाणी फक्त बुद्धांवर फुलमाळा किंवा पुष्पांच्या वर्षा लावतात. पण या ठिकाणी असं एक वेगळं शिल्प आहे. दुसऱ्या लेणीवर नाही ते दुसऱ्या लेणीवर उठतेच नाही. तर हा देखावा तुम्हाला फक्त या चित्रामध्ये बघायला मिळेल. पण डोक्याच्यावरती मुकुट आहे असं. तर आता दोन्ही समोर पद्म पाणी तुम्हाला इथे प्रॉपर बघायला मिळते. हे पद्म आहे.
हे फूल आहे कमळाचं आणि हा कमळाचा दांडा आहे तो त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला, हातावर घेतला आणि हे तुमचं तो पद्म पाणी आहे. ठीक आहे. आणि इथे जवळपास सांगतात आहे बघा तुमच्यासमोर 2 मोठी चित्र आहेत बघा. ही 2 मोठी चित्र काय आहेत? एक तिकडे आहे आणि एक इथे आहे. ही चित्र फार बोलकी आहेत. ही चित्र अशीच कोरली. इथल्या प्रत्येक दगडाला एक विशिष्ट संदर्भ आहे. इथला कुठलाही दगड असा उगाचच कोरलेला नाही. एक लक्षात ठेवायचं 200 वर्ष जपणारी माणसं रेफरन्सलेस काम करणार नाही. प्रत्येक गोष्टीला विशिष्ट रेफरन्स आहे म्हणून इथल्या प्रत्येक दगडाला एक विशिष्ट महत्व प्राप्त झालेलं आहे. अगदी तुम्ही हे ऐकले, हे होल बघितले, त्या होलांना पण एक विशिष्ट स्थान आहे. हे जर तुम्ही बघितलं तर ही लेणी कलरफुल लेणी होती. याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. हा विशिष्ट लेप आहे. या लेपाच्या नंतर त्याच्यावर कलर्स असायचे. आपण इतर बऱ्याच ठिकाणी लिहिलं आपण हे सगळे कलर्स पाहिलेले आहेत. पण हे सगळे कलर्स आहेत. हा सगळा लेप आता इथे पूर्णच्या पूर्ण व्हॅनिश झालेला आहे. त्याच्यामुळे ही लेणी सुद्धा कलरफुल होती. इथे वरती रंगकाम होतं पण ते आता काळाच्या ओघात नष्ट होत चाललंय. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही 2 माणसं दिसतात. एक इथे दिसतात आणि एक तिथे. याला मिथुन शिल्प म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मिथुन शिल्प म्हटलं जातं. बघा इथे बलदंड असा एक पुरुष आहे, शक्तिशाली पुरुष आहे आणि तिकडे एक गमनीय बांधायची त्याची सहचारिणी आहे. बरोबर. या साहेबांच्या कमरेला असा शेला गुंडाळलेला आहे. आणि त्या स्त्रीच्या पण कमरेला जो स्त्रिया परिधान करतात ते मात्र इथे गुंडाळलेलं आहे. बरोबर ना. त्याने एक असा कमरेवर ठेवलाय आणि तिचा एका हातामध्ये एक विशिष्ट अशी फुलं आहेत. अशी फुलांची परडी कशी असते तशी फुलं आहेत. जर बघितलं तर ते राजेशाही घराण्यातले असतील किंवा कदाचित ते फार धनिक असतील. तर ते धनिक असतील किंवा ते श्रीमंत असतील हे दाखवायचं कसं? एखादा धनिक माणूस ओबड-दोबड किंवा असा वंगळा दाखवला जाईल जाऊ शकतो नाही. तर ते धनिक असतील तर ते श्रीमंत असतील तर त्यांना तशा प्रकारे दाखवण्याची पद्धत कशी विकसित केली गेली तर चित्रावर त्यांच्या कानातली कर्णफुले बघा. तिच्या डोक्यावर एक विशिष्ट असा मुकुट आहे. मुकुट आहे. बरोबर ना. त्याच्याही चेहऱ्यावर विशिष्ट असा मुकुट आहे. त्याच्या हातामध्ये बघा 2 कडी आहेत. किती कडी आहेत? 2 कडी आहेत. सोन्याचे असतील, चांदीचे असतील किंवा कसली असतील 2 कडी आहेत. बरोबर ना. इथे हातामध्ये पण त्याच्यामध्ये एक वेगळं कड आहे. बरोबर आहे. आणि तिच्या पण कानामध्ये कर्णफुले आहेत. तिच्या या हातामध्ये पूर्णच्या पूर्ण असा बाजूबद्दलचा काही असा पट्टा दिसतोय. बरोबर ना. हा दोघांनी पण कमरेच्या वरती कोणतेही वस्त्र परिधान केलेलं नाही. याचा अर्थ काय असेल? स्त्री पुरुष समानता. स्त्री पुरुष समानता. आणि त्या काळामध्ये कमरेच्या वरती कपडे घालण्याची पद्धत नव्हती. म्हणजे कल्पना करा की माणसं किती सुसंस्कृत असू शकतात. हे त्या काळामध्ये अशा पद्धतीने वावरायचे तरी पण त्यांच्या त्या काळामध्ये कोणत्याही अनिष्ट किंवा वाईट गोष्टी होत नव्हत्या. म्हणजे ही माणसं किती सुसंस्कृत त्याचं हे ज्वलंत उदाहरण. तर हे हिच्या पायामध्ये भले मोठे तोडे आहेत. दिसतात ना तुम्हाला? बरे मोठे तोडे आहेत. पायात भले मोठे तोडे आहेत. सेम दुसरं शिल्प तिकडे आहे. ते शिल्प कोणत्याही गिरणीवर नाही. लक्षात घ्या. हे एक शिल्प आहे. त्याला मिथुन शिल्प म्हटलं जातं. आता त्या स्त्रीपेक्षा ही स्त्री पण वेगळी आहे. याचा इथे मुकुट अतिशय उठावदार दिसतो. त्याच्या कानातली कर्णफुले, हातातले तोडे. ते का त्याने असा पकडला हातात 2 तोडे आहेत. तिच्या तिच्या ह्याच्यावर डोक्यावर जो काही मुकुट आहे किंवा केसांची जी काही रचना आहे ती पण फार वेगळी दिसते. इथे तिच्या कपाळावर मध्ये असा एक मुकुट मणी आहे. म्हणून ती धनिक असल्याचा हा सगळ्यात जास्त मोठा पुरावा आहे. हातात तिच्या काय आहे? आणि इथे ते छोटस बाळ आहे आणि ते बाळ तिच्या पायाशी खेळतोय. हा वेगळा बाळ आहे. आणि हे ज्या रीतीचे वैशिष्ट्य आहे. आपण बऱ्याच ठिकाणी मिथुन शिल्प बघितली. मी हा प्रश्न विचारला होता. मी हा प्रश्न विचारला होता. आठवतंय कोणाला? की असं एक मिथुन शिल्प आहे ज्याच्या पायात त्यांचं बाळ खेळतानाचं दृश्य आहे. तर ते कुडाळ लेणीमध्ये हे असं शिल्प तुम्हाला कुठेही बघायला मिथुन शिल्पांना बाळ दाखवण्याची पद्धत फार कमी ठिकाणी आहे. ते आत्ता जेवढ्या मी लेण्या बघितल्या आहेत त्याच्यापैकी माझ्यासाठी ही पहिली लेणी आहे. नाहीतर मिथुन शिल्पांमध्ये फक्त युगुल शिल्पांमध्ये फक्त
त्याचं बाळ कधीही कुठे दाखवलं गेलं नाही. तर ही जी कोणी माणसं आहेत ना, ही माणसं अशीच नाही, ही ह्या लेडीजचे दानकर्ते आहेत. याचा अर्थ काय की ही लेडी ज्या व्यक्तीने दान केलं, ही जी माणसं आहेत, बरोबर आहे, तिथे महादोष नावाच्या राजांचा उल्लेख आहे. त्यांच्या अधिपत्याखाली ही लेणी कोरली गेली, म्हणजे हे त्यांचे कोणीतरी वंशज आहेत आणि ते वंशजांना त्यांचं इथे बाळ पण होतं त्या काळात. त्याचं इथे हे ज्वलंत उदाहरण त्यांनी अशा प्रकारे अंकित केलेलं आहे. हे तुम्हाला इथं कोणत्याही लेवलवर बघायला सापडणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बघा काय दिसते, पाणी दिसत आहे. काय माणूस तो शेपटी ओढतोय प्राण्याची. बघा काय धीर असेल त्या माणसाचा. म्हणजे काय, ह्या भागामध्ये खूप जास्त प्राणी संख्या होती. याला लागून फणसाड अभयारण्य आहे. हा कोण आहे बघा जरा. हा सिंह. इथे बाजूला कोण आहे इथे, हा कोण आहे, हरिण. व्हेरी गुड. म्हणजे सिंहाची पण इथे शेपटी धरणे, ह्यातनं काय करायचं असेल सांगा मला. इथे येऊन सिंह पण अतिशय शांत होतं, त्यांनी त्याचं मवाळ रूप सोडलं होतं. त्यांनी त्याचं आकरा विकरा जे रूप आहे ना, तर इथे येऊन त्यांनी ते सोडलं होतं. आपण बघतो ना थायलंड मलेशियातले भिक्खू त्या वाघांसोबत खेळतात, बघतो की नाही आपण नंतर बघतो ना. हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. सिंह किती क्रूर असतो, समोर आला तर त्याचा तो पडसा पडेल, पण तरी पण तो माणूस त्या सिंहाची शेपटी धरतो. मला शिवाने सांगितलं की आपण मंगल मैत्रीची प्रार्थना करूया, तर मंगल मैत्री अशी असते, सर्व प्राणी, सर्व माणसं आणि जी ह्या जगात जेवढी काही सजीव सृष्टी आहे ती इथे आल्यावर अतिशय एक समान होते. हा निसर्गाचा धर्म आहे. निसर्गाचा धर्म काय आहे, तर सगळ्यांना समान हवा, समान अधिकार, सगळ्याच समान मिळाला पाहिजे. हे त्यातलं त्यांना दर्शवायचे. पुढे पण एक वेगळं शिल्प आहे, थोडस बॅनिश झालंय पण आहे, आणि त्याच्या मागे पण एक माणूस लागलाय. इथे पण तुम्हाला शिल्प मिळतील. आता इथे बघा, इथे पण माणूस आहे, इथे पण माणूस आहे, इथे पण माणूस आहे. तर हे जवळपास बैलांची साधर्म्य पावणारे शिल्प आहे, बरोबर ना. हा घोडा आहे, हे मागे घोडा आहे. हा घोडा आहे बघा, हा घोडा आहे. इथे बैल आहे बघा. या माणसाने काय केलंय, घोड्याची शेपूट धरले आणि बैलाचं शिंग धरलंय, बरोबर आहे. काय धरलंय, बैलाची तिकडे घोड्याचं त्यानं शेपूट धरलं, तिकडे काय केलं त्याने, बैलाचं शिंग धरलंय. त्याच्या मागे अजून एक आहे. आता हा कोण समजायचा आपण, सिंह. समजायचं, आणि इथे तो पण सिंह. याच्याच कल्पना करा, ती माणसं त्या प्राण्यांची पण जवळपास अशी मिळती-जुळती होती. ते प्राणी पण त्यांना त्रास देत नव्हते. आता हे देखावा तुम्हाला ते स्पष्ट होईल. काय कोणाला प्रश्न, शंका, कुशंका काय आहे? सर हे शिल्प आता सांगितलं त्याच्यावर मासे दाखवले वाटते. हातीचं तोंड एक हातीचं तोंड दाखवले दोन हाती. हे बघा, हा अर्धा वर्तुळ का, हा इथे हत्ती आहे, हा इथे हत्ती आहे, हा इथे हत्ती आहे, हा इथे हत्ती आहे, बरोबर आहे. आणि इथे वरती काय, वरती कमान आहे. काय वरती कमान आहे. पण एक चित्र इथे बोलत आहे ते म्हणजे या दोन्ही गंधर्वांनी असा एक विशिष्ट प्रकारचा मुकुट आणि तो मुकुट असं ते बुद्धांना परिधान करण्याचा वेगळा देखावा. हे तुम्हाला कुठेही इतर ठिकाणी बघायला मिळणार नाही. इतर प्राण्याप्रमाणे हत्तीला सुद्धा बौद्ध धर्मात खूप चांगलं स्थान आहे, आगळवेगळं स्थान आहे. ते शिल्प दिसते सर, माझा एक प्रश्न आहे सर. जसं आपण सर्व चानोयाही आलो आहे, तसंच रवींद्रदादा पण आले, जे एकमुखी दत्तांना मानणारे आहेत, चक्रधर स्वामींना मानणारे आहेत. तर चक्रधर स्वामींचं सर थोडक्यात जे लेणींचं आणि त्यांचं